शीतयुद्धोत्तर काळातील घटनांचा आणि घडामोडींचा अभ्यास करताना आता आपला जो पाचवा मुख्य परिमाण आहे तो म्हणजे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. तर शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर आधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली. म्हणजे शीतयुद्धानंतर जेव्हा सोव्हिएट रशियाचं विघटन झालं त्यावेळेस अमेरिका ही एकच महासत्ता जगात अस्तित्वात होती. म्हणून साहजिकच अमेरिकेने संपूर्ण विश्वामध्ये आपले आधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली आणि याच काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते, कारण एकच महासत्ता जगामध्ये अस्तित्वात होती. द्विध्रुवीयता संपुष्टात आली होती आणि त्यावेळेस एक ध्रुवीयता निर्माण झाली आणि महासत्ता म्हणून ही जी अमेरिका उदयास आली. परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान जर टिकवायचं असेल तर त्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष पाहिजेत असं नाही, तर आणखी त्या ठिकाणी जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय होण्यासाठी हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो. म्हणजे दोन्ही पॉवर असावे लागतात. म्हणजेच जर जगामध्ये आपलं स्थान प्रबळ करायचं असेल, बळकट करायचं असेल, महासत्ता म्हणून टिकायचं असेल तर त्यासाठी जरी आपल्याकडे आर्थिक संपन्नता असली, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर लष्कर असलं, बलवान असलं, लष्करी मोठं बळ असलं तरी देखील ते दोनच निकष पुरेसे नाहीत. म्हणून अमेरिकेने देखील हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवरचा वापर केला. जास्तीत जास्त अमेरिकेने सॉफ्ट पॉवरचा वापर केला. तर हार्ड पॉवर म्हणजे काय आणि सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते आपण बघूया. हार्ड पॉवर मध्ये काय काय आहे तर हार्ड पॉवर मध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा दोन गोष्टींचा समावेश होतो. तर सॉफ्ट पॉवर मध्ये देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा हे घटक येतात. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आव्हान दिले गेले. म्हणजे अमेरिकेचं जे स्थान होतं आणि अमेरिका ही महासत्ता जगात जे काही मोठं वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात होती त्या ठिकाणी बऱ्याच देशांनी अप्रत्यक्षपणे का होईना पण त्यांच्या महासत्तेस एक आव्हान देण्याचं काम केलेलं आहे आणि आव्हान उभं केलेलं आहे. त्याचं उदाहरण म्हणून एक मोठा जो महासंघ, मोठी जी युनियन झाली ती म्हणजे युरोपियन युनियन. त्याला EU असे म्हणतात. युरोपियन युनियन. त्याला म्हणतात शॉर्ट फॉर्म त्याचा EU. आणि ह्या युरोपियन युनियन मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकीकरण झालेलं आपल्याला दिसतंय. रशियाची लष्करी शक्ती म्हणून जेव्हा पुनरुत्थान झालं आणि नव्या प्रादेशिक संघटनांचं जे महत्व वाढत गेलं त्याच्यामुळे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचं रूपांतर मात्र बदलत गेलं आणि त्या एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचं रूपांतर हे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेमध्ये झालं. म्हणजे जगामध्ये बहुध्रुवीयता निर्माण झाली.
त्याला काही देश कारणीभूत आहेत. अमेरिका प्रणित एक ध्रुवीय जगास चीनने देखील मोठं आव्हान दिलेलं आहे. कारण चीनमध्ये जेव्हा 1970च्या मध्यात डेंग शाओपिंग डेंग शाओपिंग हे त्यावेळेस राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्याच वेळेस शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि आर्थिक प्रगती केली. म्हणजे उदारीकरणातूनच आर्थिक प्रगती साध्य करण्याचं काम त्या काळात चीनने सुरू केलं आणि जगात प्रबळ असं स्थान देखील त्यांनी प्राप्त केलेलं आपल्याला दिसतंय. तेवढंच नाही तर 1990 मध्ये आणखी काही नाट्यमय घटना देखील जगात घडलेल्या आहेत. त्या म्हणजे चीन बाबतीत आहेत. कारण त्याच वेळेस चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर वन बेल्ट वन रोड म्हणजे वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर यासारखे महत्वाकांक्षी प्रकल्प चीनने राबविण्यास सुरुवात केली. आणि हे करत असताना आपले जे प्रभाव क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी प्रबळ करण्यास चीनने सुरुवात केली. मध्य आशियामध्ये आणि पूर्व आशियामध्ये ह्या प्रदेशांवर वर्चस्व गाजविण्यास चीनने सुरुवात केली. आफ्रिकेत देखील चीनने प्रवेश केला आणि शेजारी राष्ट्रच नाही तर शेजारी राष्ट्रांच्या पलीकडे जाऊन आपला प्रभाव पाडण्याची जी त्यांची आकांक्षा होती ती आकांक्षा त्यांनी पूर्ण करून दाखवली. दक्षिण चीनी सागरावर देखील आपला हक्क आहे असं सांगण्याकरिता खास करून म्हणजे चीनने आपलं नौदल आणि वायुदल भक्कमपणे उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेवढंच नाही तर चीनने पूर्ण विश्वामध्ये त्यांची जी लोकसंख्या आहे सर्वात जास्त लोकसंख्या आहे, आर्थिक पाठबळपणा आहे. चीनचा व्यापार देखील संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणात चालतोय. चीनी अनेक कंपन्या अनेक देशामध्ये देखील आपलं प्राबल्य वाढवत आहेत. आणि त्यातच आणखी परत रशियाने देखील तेल आणि वायू निर्मिती या क्षेत्रात देखील मोठी प्रगती केली. जशी चीनने प्रगती केली आहे तशी रशियाने देखील केली आहे. वास्तविक सोव्हिएट रशियाचं विघटन झाल्यानंतर बलाढ्य अशी सोव्हिएट रशिया त्याच्यानंतर विघटन होऊन हळूहळू आर्थिक प्रगती पण कमी होत गेली. मात्र त्याच्यानंतर आणखी रशियाने एक गरुड झेप घेतलेली आहे आणि रशिया ऊर्जा स्वतःची महासत्ता म्हणून देखील उदयास आली. हल्लीच्या काळात तेथे आर्थिक स्थैर्यामुळे राजनिष्ठा जागृत होऊन लष्कराचा प्रभाव आपल्याला वाढलेला दिसतो. रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन रशिया हा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे त्याला म्हणतो आपण SCO, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SCO. म्हणजे रशिया हा SCOचा संस्थापक सदस्य असल्यामुळे मध्य आणि पूर्व युरोपात रशियाचा बऱ्याच पैकी प्रभाव
आज देखील आपल्याला दिसतोय. म्हणजे त्याने आपला स्वतःचा प्रभाव मध्य आणि पूर्व युरोपात कायम ठेवलेला आहे. आणि आज घडीला इंडो पॅसिफिक प्रदेशाचे महत्व वाढीस लागले. चीन आणि भारत सारख्या देशांमध्ये झालेली आर्थिक वृद्धी, दक्षिण चीन महासागरातील संघर्ष, आसियानचे वाढलेलं महत्व, पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेला असणारा रस यामुळे प्रदेशाचे महत्व आणखी वाढीस लागले. आणि भविष्यात भारताची या प्रदेशामध्ये महत्वाची भूमिका असेल. म्हणजे भारत देखील या ठिकाणी आसियान या संघटनेमध्ये पण भारताची खूप महत्वपूर्ण अशी भूमिका आहे. आता आसियान म्हणजे नेमकं काय? आसियान मध्ये किती देश आहेत? तर सुरुवातीला आसियान ही संघटना स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी 7 देश होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा अफगाणिस्तान ह्या संघटनेमध्ये आलं तर आसियान या संघटनेचे सदस्य देशांची संख्या आता 8 वर आलेली आहे. आणि त्या संघटनेमध्ये भारताची खूप महत्वाची भूमिका आहे आणि भविष्यातही भारताची खूप महत्वाची भूमिका असेल. ठीक आहे. याच्यानंतर आपण घेऊया शीत युद्धोत्तर काळातील प्रादेशिकतावाद. म्हणजे शीत युद्ध काळानंतर शीत युद्धोत्तर काळातील प्रादेशिकतावाद. म्हणजे प्रादेशिकतावाद हा जो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील जो एक महत्वाचा विषय आहे तो एवढा महत्वाचा आहे की एखादी प्रादेशिक संघटना जर निर्माण करायची असेल तर त्यासाठी त्या संघटनेचा एक भाग होण्यासाठी अनेक देश आपल्याला एकत्र येताना दिसतात. कारण ही संघटना ही आजच्या काळात महत्वपूर्ण अशी संघटना असेल. अनेक संघटना निर्माण होत आहेत आणि अनेक संघटना निर्माण होताना त्या संघटनेमध्ये एकत्र येण्याचं काम देखील अनेक देश करत आहेत. या ज्या संघटना आहेत त्या संघटना भौगोलिक तत्वावर आणि समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकांवर आधारलेल्या असू शकतात. वेगवेगळे पैलू असू शकतात. काही संघटना हे आर्थिक आधारित असू शकतात, काही भौगोलिक तत्वावर तर काही वैचारिक तत्वावर. अशा अनेक प्रादेशिक संघटना जगामध्ये आज होऊ पाहत आहेत आणि असलेल्या संघटनांमध्ये पण सदस्य राष्ट्रांची संख्या वाढते. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणं म्हणजे खूप महत्वाचं. कारण भौगोलिकरित्या जोडलेले जे देश असतात ते एका संघटनेमध्ये असतात त्यावेळेस व्यावहारिकता देखील त्या ठिकाणी महत्वाची असते आणि त्या देशाचं एकमेकाशी असलेलं साधर्म्य हे देखील सारखं असतं. म्हणजे 2 असतील, 4 असतील, 10 असतील, जेवढे त्या संघटनेमध्ये देश असतील ते एकमेकांवर अवलंबून देखील असतील. संरक्षणाच्या दृष्टीने असतील, व्यावहारिक दृष्टिकोनातून असतील, संसाधनाच्या दृष्टिकोनातून असतील किंवा आणखी काही गोष्टीने ते एकत्र आलेले असतात. त्यांचं हित देखील जवळपास सारखं असू शकतं. यामध्ये दळणवळण असेल, अनेक संपर्क व्यवस्था असतील, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था यांचा देखील समावेश होतो. प्रादेशिक वादाचा प्रवास साधारणतः त्यातील सदस्य राष्ट्रांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतात. म्हणजे आजच्या काळामध्ये प्रादेशिक वादात देखील राजकीय हितसंबंध आपल्याला महत्वाचे ठरतात. कारण सदस्य राष्ट्रांमध्ये जेव्हा एकत्र जुळायचं आहे त्यावेळी देखील राजकीय संवाद महत्वाचे असतात आणि राजकीय संवादामुळेच देशादेशामध्ये मैत्री सुद्धा होऊ शकते. म्हणून ही जी चर्चा आहे ती चर्चा पुढे नेण्यासाठी समान विचारसरणी असणं देखील आवश्यक आहे.
किंवा आर्थिक हितसंबंध देखील त्या ठिकाणी उपयोगास येऊ शकतात. ह्या चर्चेचा जर परिपाक म्हणायचा असेल आपल्याला तर तोच खऱ्या अर्थाने एखाद्या प्रादेशिक संघटनेची निर्मिती होय. एखादी प्रादेशिक संघटना निर्माण करायची असेल तर त्यासाठी आर्थिक हितसंबंध आवश्यक असतात आणि हळूहळू अशा प्रादेशिक संघटना निर्माण होत असतात आणि काही प्रादेशिक संघटना बळकट होत असतात, कारण त्या ठिकाणी असलेली सभासद संख्या ही वाढत असते. 1940 आणि 1950च्या दरम्यान रशिया आणि आफ्रिकेतील प्रादेशिक वादाने देखील म्हणजे आशिया आणि आफ्रिकेतील प्रादेशिक वादाने येथील देशामधल्या राजकीय चर्चांवर लक्ष केंद्रित केले होते. युरोपचे लक्ष मात्र आर्थिक समन्वयाकडे होते. म्हणजे ज्यावेळेस आशिया आणि आफ्रिकातील प्रादेशिक वादाने येथील देशामधल्या राजकीय चर्चांवर लक्ष केले त्यावेळेस युरोपचे लक्ष होते आर्थिक समन्वयाकडे. आणि युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय म्हणजे त्याला म्हणतात युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय, त्याला आपण इंग्लिशमध्ये त्याचा शॉर्ट फॉर्म आहे ECSC. 1951 म्हणजे ही संघटना जी निर्माण झाली ती म्हणजे 1951. युरोपीय आर्थिक समुदाय EEC 1957 आणि युरोपीय अणुऊर्जा समुदाय युरॅटॉम 1958 या संघटना त्या काळात स्थापन झाल्या. 1960च्या सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशियामध्ये प्रसार झाला. जसं आपण म्हटलं की 1940 ते 50 या काळात जसं काही आशिया आणि आफ्रिका याच्यामध्ये संगनमत निर्माण झालं, हळूहळू 1957 1958 यावेळेस सुद्धा संघटना स्थापन झाल्या आणि 1960च्या सुमारास प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा देखील आशियामध्ये प्रसार झाला आणि 1967 मध्ये आसियानची स्थापना झाली. आसियान ASEAN म्हणजे ASEAN ची स्थापना झाल्यानंतर 1967 नंतर अनेक निकषावर आधारित असलेल्या संघटना पण निर्माण झाल्या. 1960 मध्ये आर्थिक निकषावर आधारलेल्या प्रादेशिक संघटना उदयास आल्या, म्हणजे नाटो सारख्या संघटना NATO या संघटना देखील त्या ठिकाणी निर्माण झाल्या आणि संरक्षणाच्या बाबीवर त्यांनी त्या ठिकाणी लक्ष देखील केंद्रित केलेले. शीत युद्धानंतरच्या काळात प्रादेशिक संघटनांनी व्यापारावर देखील लक्ष करण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे या काळात अनेक व्यापारी गट निर्माण झालेले देखील आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा व्यापारी गट निर्माण होतात त्यावेळेसच खऱ्या अर्थाने देशादेशांमध्ये व्यापार हे
सुरक्षित चालत असतात. व्यापार संरक्षित करण्यासाठी व्यापारी गटाची आवश्यकता असते. मग आपण व्यापारी गट म्हणजे नेमकं काय ते आधी पाहूया. अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरिता काही विशेष करार करण्याकरिता व्यापारी गट स्थापन करतात. सामान्यतः हे करार व्यापारातील अडथळ्यांना कमी अथवा दूर करण्यासाठी केले जातात. जकात आणि कोटा याला म्हणतो आपण. आयातीवरील कर म्हणजे जकात आणि कोटा याचा अर्थ म्हणजे आयातीच्या प्रमाणावर घातलेल्या मर्यादा. आयातीच्या ज्यावेळेस आयातीवरील कर आणि आयातीच्या प्रमाणावर मर्यादा घातल्या जातात त्याच वेळेस हे व्यापारातील अडथळ्यांचे प्रमुख प्रकार म्हणता येते. आता आपण शीतयुद्धोत्तर काळातील काही महत्वाच्या प्रादेशिक संघटनांचा आढावा घेऊया. त्याच्यात पहिली आणि सर्वात महत्वाची अशी जी संघटना आहे ती संघटना म्हणजे युरोपीय संघ. पहिली संघटना. दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे झालेल्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजे दुसरं महायुद्ध झालं, त्याच्यानंतर शीतयुद्ध झालं, शीतयुद्ध संपुष्टात आलं, त्याच्यानंतर तिसरं महायुद्ध होऊ नये आणि ही जी काही सततची अस्थिरता होती ती अस्थिरता कमी व्हावी असं युरोपातील देशांना वाटू लागलं. म्हणून जर युरोपने कायमच एकत्र आलेत तर त्याचा परिणाम खूप चांगला होईल. महायुद्ध टळेल, अस्थिरता कायमची संपून जाईल. म्हणून शीतयुद्धामधील देशांना एकत्र येण्याची त्या ठिकाणी गरज भासली आणि त्यांना तशी प्रेरणा पण मिळाली आणि युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकार्य दृढ करणारी संस्था म्हणून झाली. युरोपीय संघाची सुरुवात जी झालेली आहे ती खास करून म्हणजे आर्थिक सहकार्य करणारी संस्था म्हणून. याच धर्तीवर युरोपीय संघाची स्थापना झाली. त्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यापार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील. त्यामुळेच त्यांच्यातील संघर्ष टळू शकेल.